आता ह्या आरती या विषयावर 3-4 पी-एच-डीचे ग्रंथ उपलब्ध आहेत. हो का? त्याने एकंदर वॉव! जवळ-जवळ 900 ते 1000 आरत्यांवरती अभ्यास केलेला आहे. त्यामुळे असे प्रयोग झालेत, की बोबडा किंवा तोतरा माणूस त्याची हे बोलण्याची हे मध्ये खूप सुधारणा झाली, तेव्हा त्याने संस्कृत मंत्राचा अभ्यास सुरू केला. आणि मंत्रजाप करण्याची काही पद्धत आहे का? वेळ वगैरे काही असते का? आरत्या म्हणण्याची, स्तोत्र म्हणण्याची? अशी काही असं काही नाहीये. काय आहे शेवटी कलियुगात त्यांनी सगळ्या लिबर्टीज दिलेल्या आहेत. नमस्कार, मीटिंग पॉइंट पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपले आजचे विशेष पाहुणे आहेत चंद्रशेखर वझे सर, जे एक ज्येष्ठ व अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट आहेत, लॉयर आहेत आणि भारतीय ज्ञान परंपरेचे ते अभ्यासकही आहेत. आणि आपण हल्लीच त्यांच्याबरोबर एक आणखीन पॉडकास्ट रिलीज केला होता वाल्मिकी रामायणावरती. त्याचाही छान प्रतिसाद मिळाला. हा पॉडकास्ट आहे आरत्यांवरती, स्तोत्रांवरती, मंत्रांवरती. जेव्हा आपण आरती, मंत्र वगैरे म्हणतो त्याचा शरीरावर काय परिणाम होत असतो, त्याचे योग्य उच्चार कसे करावेत, अशा विषयांवरती बोलणार आहोत. खूप रुचकर माहिती दिली आहे सरांनी ह्या पॉडकास्टमध्ये. आणि होय, हा पॉडकास्ट एक छोटा पॉडकास्ट आहे. आम्ही अजून डिटेलमध्ये हा पॉडकास्ट करणार आहोत आणि तो लवकरच रिलीज करू. तोवर हा पॉडकास्ट तुम्ही नक्की बघून घ्या. सुरुवात करूया. नमस्कार काका. नमस्कार, पुन्हा एकदा नमस्कार. स्वागत आपलं हो, मीटिंग हो. पॉइंटमध्ये. मला पण आनंद वाटतो इथे गप्पा गप्पा मारायला. मारायला ना. सो काका एक आता आणखीन कुतूहलवाला विषय आहे हं, मला हं, हं. माझ्यासाठी हो. पर्सनली आणि आय एम शुअर बऱ्याच लोकांना त्याची उत्तरं पण मिळतील. आरती, स्तोत्र, फुलांचा उपयोग वगैरे त्या विषयावरती मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. कारण तुमचं या विषयावरती भरपूर काही समजून घेण्यासारखं आहे हो. तुमच्याकडून. सो आरती म्हणणं म्हणजे नेमकं काय? आता आरती हा शब्द कसा आला, हां. तर रत होणं म्हणजे रममाण होणं. ओके. तर असं मधुर गायन, की हां. ज्याच्यात आकंठ आपण रममाण होतो, ती आरती. अच्छा. म्हणजे म्हणजे त्याच्यात एकदम गंतून जातो आपण, गुंतून. गुंगून हां, जातो हां, आपण. हां. तुम्हाला माहिती आहे, की कधी-कधी इतके तल्लीन होऊन आरत्या म्हणतात लोक. बरोबर, बरोबर. आपण फक्त ओरकायची म्हणून पटापट म्हणतो ऑफिसला जायचंय म्हणून. हां, हां, पण हां. काही लोक तासनतास आरत्या करत असतात किंवा त्याच्यात हो. ते रममाण होतात. बरोबर. हा एक अर्थ झाला. दुसरा म्हणजे आर्त. हं. आर्त भावनेने देवाला हाक मारायची, आळवणी करायची. आर्त त्याच्यावरनं आरती असं पण होऊ शकतं. हां. ओके. पण आर्त शब्द कसा आरती, हं. तर अनेक भारतीय भाषांमध्ये आरात्रिक नावाचा शब्द आहे. आरात्रिक. बरं. बंगालीमध्ये वगैरे आरात्रिक म्हणतात. अच्छा. हे काय आहे, तर देवांचा राजा जो इंद्र होता, हं. त्याला राक्षसांच्या पुरोहिताने त्याच्यावरती करणी केली, चिटूक केलं आणि ओके. त्याला निद्रानाश झाला. म्हणजे इन्सोम्निया झाला त्याला, झोप हं. लागीनाशी झाली. हं. मग सगळे देव चिंतेत पडले. मग त्यांना बृहस्पतींनी असं सल्ला दिला, की तुम्ही विष्णूची अशी प्रार्थना करा आणि त्याच्यासमोर तबकात तुम्ही तो आपण जे तबक करतो आरतीला ते हो. करा. विष्णू किंवा राजा तुमचा म्हणजे आता देवांचा राजा हा तो इंद्र होता. तर त्याला तुम्ही त्याचा तो श्लोक असा आहे, की आदौ 4 वेळा पादतलेचे विष्णू हो, म्हणजे तो राजा किंवा परमेश्वर जो आहे, त्याच्या 4 वेळा त्याच्या पायापाशी ते ओवाळायचं. आहा! हां. द्विनाभिक्षेत्रे म्हणजे द्विनाभिदेशे म्हणजे नाभिदेशापाशी 2दा बरं. आणि मुखमंडलंकम म्हणजे मुखापाशी 1दा ओके. आणि मग सर्वांगाभोवती 7 वेळा ओवाळा. अशा पद्धतीने ती अच्छा. आरती व्हावी. त्याला आरात्रिकम भक्तजनश्च कुर्यात म्हणजे अशी आरती ओह! करावी असं शास्त्र आहे. आपण आपल्या असं आपलं ओवाळतो काय हां. करतो, तर हो. पायापाशी 4दा, नाभी प्रदेशापाशी 2दा आणि चेहऱ्यापाशी, मुखापाशी अशी 1दा असं करून 7 वेळा पुन्हा असं असं खरं त्याचं तंत्र आहे. अच्छा. असं ते आरात्रिकम आहे. म्हणजे रात्रभर करा, मग त्याचा जो करणीचा भाग आहे तो निघून जाईल असं त्यांनी त्याला सांगितलं. आणि ओह! आरती म्हणजे कसं असतं, साधारणपणे पूजेच्या शेवटी होते. तर यथासांग पूजा झालेली आहे. सगळं आपण त्याला यथोपचार सगळे केलेले आहे. गंध, फूल, अक्षता हे सगळं वाहिलेलं आहे. देवाची प्रार्थना केलेली आहे हं. आणि आता आपण त्याची सांगता करतोय. तर हं. विष्णूंनी असं सांगितलं, की माझा वास कुठे आहे? माझा वास वैकुंठात नाही, अमुक नाही, इकडे-तिकडे कुठे नाहीये. हं. जिथे माझ्या विषयीचं गायन होतं प्रेमाने,
तिथे मी अच्छा. राहतो, असं विष्णूचा तो श्लोक आहे. तर ते गायन आपल्या पूजेत केव्हा होतं? आपण जेव्हा आरती करतो तेव्हा गायन होतं. बरोबर. तर विष्णूचं किंवा भगवंताचं जे स्तोत्र आहे, ते स्तोत्रच असतं. आरतीचं साधारणपणे एक सूत्र ठरलेलं असतं, अच्छा. की ध्रुवपदामध्ये त्या देवतेचा जय-जयकार असतो. बरं. नंतर एका कडव्यामध्ये देवतेच्या गुणांचं वर्णन असतं. बरं. एका कोडव्यामध्ये त्याच्या रूपाचं वर्णन असतं. गुण म्हणजे तो सुंदर आहे, अमुक आहे असं. हं, एक हं. रूपाचं वर्णन म्हणजे तो देखणा आहे, त्याचा तो आजानुभाऊ आहे वगैरे हे सगळं रूपाचं. ओके. आणि तिसरं त्याच्या कर्तृत्वाचं किंवा त्याच्या शक्तीचं वर्णन असतं. अच्छा. असे ते आरती एक सूत्र असतं. पण काही-काही आरत्या खूप मोठ्या असतात. आता म्हणजे आता ह्या आरती या विषयावर 3-4 पी-एच-डीचे ग्रंथ उपलब्ध आहेत. हो का? त्याने एकंदर वॉव! जवळ-जवळ 900 ते 1000 आरत्यांवरती अभ्यास केलेला आहे. आणि मग त्या आरत्यांमागची सूत्र काय, आरत्या कशा झाल्या, निरनिराळ्या आरत्या कितीतरी असतात. म्हणजे हं. आरत्या आपल्याला वाटतं फक्त देवाची नाही, आरती ग्रंथाची असते, ओके. आरती संतांची असते. आता आपण आरती ज्ञानोदय हो. राजा, हो. महाकैवल्य तेजा, आरती तुकारामा म्हणजे हो. नंतर आरती अवजारांची पण असते. शेतीची अवजारं आहेत त्याची आरती असते. अच्छा. नंतर अशा अनेक किंवा आरती थोर नेत्याची असते. शिवाजी महाराजांची आरती आहे. समर्थांनी रचलेली. लोकमान्य ओह! टिळकांची आरती आहे. म्हणजे आरती म्हणजे केवळ देवाच्या प्रार्थनेचं हे असं नाहीये. तर हे सगळं आरतीचं खूप मोठं विपुल वाङ्मय आहे ओके. आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि असं सगळं विपुल आहे. तर ती म्हणून ते समृद्ध वाङ्मय आहे. त्याच्यावरती पी-एच-डी करतात लोक. ओके. हां. आणि मग त्यातले जे शब्द आहेत त्या त्या काळी आता हे आपण जे सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतो ना, हो, ते हो. त्या आरतीला 7 का 8 त्याची खरी कडवी आहेत. आपण 3च म्हणतो त्यातली. अच्छा. तर अनेक संतांनी रचलेल्या या आरती आहेत. ग्रंथांची पण आरती असते. खूप खूप अरे वाह! खूप हे अतिशय माहीतच नव्हतं. ओ हो, हो. हं. ओके. आणि ह्या आरत्या रचल्या कोणी? आता मी म्हटलं ना, काही म्हणजे संतांनी रचल्या, काही आपल्या चालू काळात सुद्धा आपले कवीसुद्धा त्या आरती आता ह्यांनी रचलेली आहे ना, सावरकरांनी आरती रचलेली आहे. हं, शिवाजी महाराजांची आरती आहे. हं, हं. नंतर भारत हो, देशाची हो. आरती आहे, देशाची आरती आहे, अरे वाह! नाही का? त्याच्यामुळे ह्या सगळ्या आपले क्रांतिकारक जे देशभक्त होते त्यांनी तशा आरत्या अरे वाह, लिहिलेल्या आहेत. वाह! आचार्यात्र्यांनी विडंबनाच्या आरत्या पण लिहिलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या नेत्याविषयी अशा आरत्या लिहिलेल्या आहेत. मग त्याच्यात त्याला उपहास करायचा अशा पण आहे. म्हणजे या विनोदातल्या, उपहासातल्या पण आरती आहेत. पण त्या कमी असतात. कमी असतात. साधारणपणे आरतीमध्ये त्याची स्तुती असते आणि स्तुती करणं ते स्तोत्र. हां. संस्कृतमध्ये म्हणजे जे असतो तो हा अमुक एक करणारा. जनित्र म्हणजे जनन निर्माण करणारा ते जनित्र. बरं. पुत्र म्हणजे तो आपल्या पू नावाच्या नरकापासून आपलं त्रायतोय तो पुत्र. तसंच ज्यांनी स्तुती करायची ते स्तोत्र. हं, हं, ज्यांनी हं, हं, हं. मनन करायचं ते मंत्र. हां. स्तोत्र आणि मंत्रामध्ये हा फरक आहे, की जे स्तवन करणं म्हणजे स्तोत्र आणि स्तवन करणं म्हणजे? स्तोत्र, स्तुती अच्छा. जाते. स्तुती. हां ओके, आणि ओके. मनन करणं, मननाध्याय ते जे असतं ते म्हणजे मंत्र. मंत्र. त्यामुळे मंत्र हा साधारणपणे आपल्या मनात म्हणून त्या मनाला आपल्या शक्ती त्याच्यातनं येते. स्तोत्र म्हणजे आपण तू किती चांगला आहेस, तू किती थोर आहेस असं देवाला सांगत असतो. आणि ओके. मंत्राचे जे असतात त्याचा तो आशय वेगळा असतो आणि मग त्याच्यात आपले उच्चार, हं. आपल्या तो फुफ्फुसाला पण तो व्यायाम असतो. हो, मंत्राचं हो. शुद्ध उच्चार होणं महत्त्वाचं असतं. बरोबर. तर ते असे स्तोत्र मंत्र आहेत त्याच्यातले. आरत्यांमध्ये सुद्धा पौराणिक संदर्भ खूप असतात, मजेदार असतात ते आणि आपल्याला त्याचा अर्थ कळत आपण न अर्थ कळता चुकीचं म्हणत असतो. हं, 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 हं. आता उदाहरणार्थ साधं सांगतो, की दुर्गे दुर्घट बारी तुझा येणे संसारी अशी जी आरती हो. आहे. हां. तर त्याच्यात त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसी नाही हं. आणि मग चारी श्रमले परंतु न बोलवे काही असं आहे. असं आहे हं, खरं. हं, हं. पण लोकांना काय वाटतं मी पुरुष असले तर चारी श्रमलो म्हणायचं. चारी श्रमलो परंतु न बोलवे काही हं. आणि मग साही विवाद करता मग पुरुष म्हणतात पडलो पळवाई म्हणतात. तर तसं नाहीये. त्याचा अर्थ असा आहे, चारी श्रमलो हा नाहीच आहे त्याला पर्याय. श्रमले म्हणजे चारी वेद श्रमले, हं. दमले. हं, हं. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसी नाही, तुझ्यासारखी कोणीच श्रेष्ठ कोणीच नाही. नाही. चारी श्रम आहे, चारी म्हणजे कोण? 4 वेद श्रमले, परंतु न बोलवे. त्यांना काही बोलता आलं नाही पुढे. त्यांची बोलती बंद झाली वेदांची. बरोबर. हं. हं, हं. हे म्हणून श्रमलेच म्हणायचं, श्रमलो नाही म्हणायचं. साही विवाद आपल्याकडे जी 6 दर्शनं आहेत. अच्छा. हां. ती उत्तर मीमांसा, पूर्व हो, हो, मीमांसा, हो. न्याय दर्श वगैरे जे हो, आहेत, हो, वैशेषिक वगैरे. हो. ही साही दर्शन म्हणजे साही तत्वज्ञान आहेत समजा. ही साही विवाद करिता हे जे विवाद आहेत, हे जे दर्शन आहे, हे पडले प्रवाही म्हणजे प्रवाहात पडले.
मी पडलो नाही प्रभात. ते वेद श्रमले आणि ही सगळी दर्शन म्हणून ते श्रमले आणि पडलेच म्हणायचं. लोकांना हे माहीत नसतं आणि हां. त्याच्यामुळे ते श्रमलो, पडलो असं म्हणतात. आलं ना ओह! लक्षात? म्हणजे ते ओके. अर्थच न समजल्यामुळे असं होतं. बरोबर. आता मग त्या याच्यातनं आपण फार उड्या मारत सांगतोय मी कारण ते नाही, नाही, खूप हरकत मोठा नाही. विषय आहे तो. हो, हो. शतकोटीचे बीज. हं. आता रामदासांचं तुम्ही जर वैशिष्ट्य बघितलंत ना, तर त्यांना कुठेही रामच दिसतो. बरं. कुणाची रामदासांनी खूप अर्थे लिहिलेले आहेत. विठ्ठलाची हं, लिहिली आहेत, गणपतीची तर आपली आपण म्हणतोच काही, हं. शंकराची. पण रामदासांचं वैशिष्ट्य असं आहे, की रामाशी ते इतके एकरूप झालेले आहेत, की ते पंढरपूरला गेले तरी "इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा" असं म्हणते. म्हणजे त्यांना तिथे रामच रामच दिसला. दिसतोय. हं. तसं पहिले सुख करता दुःखहर्ता ही रामदासांनी लिहिली आहे. पण शेवटच्या वेळी ते काय म्हणतात, की "दास रामाचा वाटप आहे सदना, तू मला भेटायला ये आणि मी कोणाचा दास आहे? तू थोर आहेस देवा. तू मोठा आहे, तू गणेश आहे, अमुक सगळं आहे. पण मी दास कोणाचा आहे? रामाचा. रामाचा आहे." जे तर तसं त्या शतकोटीचे बीज वाचे उच्चारीचा अर्थ असा आहे, की हा जो शंकर आहे, शंकराचं त्यांनी हे केलेलं आहे. तू केवढा मोठा आहेस, हं, लवथवती, विक्राळा, ब्रह्मांडी माळा म्हणजे हं, सगळे सगळे डळमळत जातात. आकाशगंगा असतील किंवा सगळं भूमंडळ हं, वगैरे सगळं तिथे शक्तीचं वर्णन केलेलं आहे. तू विष प्यायलास, तू मोठा आहेस, तू महादेव आहेस, सगळं सगळं वर्णन केलं आहे त्याची. हं. पण शेवटच्या वेळी काय म्हटलंय, की शतकोटीचे बीज वाचे म्हणजे व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासांतरी. म्हणजे काय त्यांनी म्हटलंय, हा तू मोठा शंकर आहे ना, हा शतकोटीचे बीज म्हणजे कोण? राम. हं. कारण रामरक्षेत आहे. रामरक्षा स्तोत्रम शतकोटी प्रविस्तरम. रामाचं जे चरित्र आहे ते शतकोटी शतकोटी आहे. प्रविस्तरम एवढं विस्तृत आहे ते. हं, त्याचं बीज कोण आहे? राम आहे. हं. म्हणून शंकरा तू एवढा मोठा आहेस, पण तू ध्यान कोणाचं करतोयस? माझ्या रामाचं करतोयस. असं ते सांगतात त्याला ओके. आणि म्हणून शेवटी काय म्हटलं, "शतकोटी बीज वाचेवचे रघुकुल तिलक रामदास." माझ्या अंतरात कोण आहे? माझा हां, रघुकुल राम. तिलक आहे, राम आहे. रघुकुल तिलक म्हणजे राम. तो माझ्या ओके. अंतरात आहे. तू मोठा आहे, तुझी मी आरती रचतोय, पण तू सुद्धा माझ्या हम्म. रामाचंच ध्यान करतोयस. असं ते त्याला सांगतात. किती सुंदर म्हणजे सुंदर आहे. त्यातलं हो, काय हो. रामाला श्रेष्ठत्व आणि ह्याला असं नाहीये, पण माझी निष्ठा जी माझ्या देवावर आहे, ती ती रामावर आहे. कशी ती दिसते, ती गमतीचं आहे हे सगळं. आणि हं, त्याच्यात हं. तो जो तो आशय तो समजून घेतला, की मग आपल्याला त्यातलं सौंदर्य कळतं. नाहीतर आणि मग काय मजा येते आरती म्हणायला. मजा येते आरती म्हणायला. नाहीतर मग आपण आपलं उगाचच काहीतरी तोंडी आहे त्याचं आपण हं. हं, बोलत हं. जातो. हो. आणि उच्चार करणं, बरोबर उच्चार करणं हे ते सुद्धा जास्त महत्वाचं आहे ना? स्तोत्रमंत्रांच्या बाबतीत ते महत्त्वाचं असतं. कारण मग नाहीतर कधी-कधी अर्थही बदलू शकतो किंवा बरं. कधी-कधी मग आपल्याला त्या मंत्रांनी जो लाभ हं. व्हायला पाहिजे आपल्याला. कसं आहे संस्कृत उच्चाराचं आता अनेक ठिकाणी संशोधनातून आपण रोज WhatsAppवर वाचतोय. संस्कृत उच्चारांमुळे तुम्हाला बुद्धी सुधारते, हो, स्मरणशक्ती हो. सुधारते, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम तुमचे लवकर होत नाहीत तुम्हाला. बरोबर. हे सगळं आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध व्हायच्या मार्गावर आहे सगळं. हो. आता त्यातलं खरं-खोटं आपल्याला आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला जाणवतं, की तुम्ही जर मंत्र म्हटले, तर तुमची श्वसन यंत्रणा, तुमची फुफ्फुसं, तुमची बुद्धी, तुमची जीभ असे जे वळण लागतं त्याला ना, तुम्ही जे काय असं शरीर हे आपलं असं आहे ना, एक विशिष्ट गोष्ट, की तिथल्या जितकं तुम्ही अमुक बाबतीत योग्य तेवढा ताण दिलात आणि सतत तिला ॲक्टिव्ह ठेवलं, तर त्याची शक्ती वाढते. ओके. बाकी हं. सगळ्या यंत्रांची शक्ती तुम्ही वापरल्यावर कमी होते आणि शरीर हे उलटं आहे, की तुम्ही ते वापरलं नाही म्हणून मग ते नामशेष व्हायला लागतात आपले बरोबर, अवयव. तुम्ही बरोबर. जोपर्यंत ते वापरताय तर बुद्धी वापरली पाहिजे म्हणून ती स्तोत्र म्हणजे स्मरणशक्तीला चालना हं, मिळते. हं, स्तोत्र उच्चार झाले तर चांगले उच्चार झाले, किंबहुना तुम्ही जेव्हा योग्य उच्चार करून बोलता, हं. तेव्हा तुमच्या बोलण्याचा प्रभाव पण दुसऱ्यावर पडतो. हं. किंबहुना त्यात तुम्हाला जे म्हणायचं त्याचा अर्थ त्यांना लवकर कळतो. बरोबर. असं अनुभव मला पण आलेला आहे, की हो, हो, मी हो. अशा अशा महाविद्यालयात होतो, की जिथे अमराठी लोक जास्त होते. हाय-फाय लोक होते सगळे. हं. आणि तेव्हा मला सांगायचे, की म्हणजे आता मी माझी मोठेपणा म्हणून सांगत नाही. म्हणजे सगळे हे जे लोक तर मराठी बोलतात ना, ते आम्हाला काही कळत नाही. पण तू जे मराठी बोलतोस ना, ते आम्हाला कळतं. हं. कारण काय आहे, त्यात विचारांमध्ये कुठे त्याचा भर दिला पाहिजे, कुठे आणि मग ते हे सगळे आपल्या भाषा संस्कृतमधून आलेले आहेत. हं. तर जेव्हा त्यांना मी योग्य उच्चार करून कळतं, की अरे हा आपल्या संस्कृतचा, आपल्या गुजरातीत पण हाच शब्द आहे, आपल्या हिंदीत पण हाच शब्द आहे, हे त्यांना त्या पद्धतीने जर कळलं, बरोबर. तर त्यांना त्याचं आकलन लवकर होतं आणि त्याच्यामुळे हं. जे मंत्राचे उच्चार आहे ते फुफ्फुसाला व्यायाम आहे. बरोबर. आघात कधी द्यायचा, विसर्गाचा उच्चार कसा करायचा. आता उदाहरणार्थ
पुढे जर जोडाक्षर आलं तर आधीच्या शब्दावर आघात द्यायला लागतो. हम्म. हं. म्हणून काही लोक म्हणतात असे सपाट म्हणतात, की परब्रह्म, परब्रह्म नाही, परब्रह्म. हम्म. वक्रतुंड असं म्हणायचं. नाहीतर वक्रतुंड महाकाय असं हो म्हणतात. हो तर वक्रतुंड असं म्हटलं की तुम्हाला जो कळतं तुम्हाला तर हा व्यायाम झालाय. कळलं कळलं हा महाकाय सूर्य आता ह्रस्व दीर्घ सूर्यकोटी समप्रभ, समप्रभ नाही समप्रभ, असे जेव्हा तुम्ही हम्म. आघात देता किंवा विसर्गाचे जे उच्चार करता त्यावेळेला तुम्हाला जे तो व्यायाम होतो आणि तुमच्या तुमच्या शब्दांची जी फेक असते ना, म्हणून नाटकात वगैरे तुम्हाला जर काम करायचं असलं तर अनेकदा तुम्ही जर संस्कृत नाटकाचं तुम्हाला संस्कृतच्या उच्चारांचा जर तुमच्यावरती संस्कार असतील, बर तर तुमच्या नाटकातल्या शब्दांची फेक पण सुधारतेच. अच्छा तुम्हाला चांगलं गाणं शिकायचं असेल, तर कसं असतं संस्कृतमध्ये असं आहे, स, श आणि श. हो हो तर श म्हणजे आपल्या थोडीशी शिट्टी वाजली पाहिजे त्याच्यात. विष्णू. बरोबर श म्हणजे शेंडी थोड्या श हम्म. आणि स. तर हे सलग आले तर सर्वसामान्य माणसांना ते उच्चारता येत नाहीत पटापट. नाही येत हो ज्याच्यावरती संस्कृतचा संस्कार झालेला आहे, तो माणूस स, श आणि श हे वेगळे नीट दाखवू शकतो. अगदी आणि त्याच्यामुळे असं जर सशा आलं तर ते शशा म्हणतात मग. हम्म. हम्म. शासन म्हणतात लोक बघा. हम्म. शासन म्हणायला जड जातं. बरोबर शासन मग शासन म्हणतात. हम्म. ते असं का होतं? तर ते जे उच्चार मग तुमच्या जिभेला ते वळण किंवा जिभेला वळण व्यायाम असला पाहिजे. आणि बरोबर आता हे परदेशात तर सिद्ध झालेलं आहे, की ह्या हम्म. उच्चारांमुळे जो तुमच्या जिभेला व्यायाम होतो, तो मेंदूला व्यायाम होतो आणि त्याचा तुम्हाला खूप हेल्थला चांगले हम्म. किंबहुना आता असं झालंय, की चांगले उच्चार हम्म. मुळे किंवा आता कॉम्प्युटरला वगैरे म्हणतात म्हणजे कसं असतं, तुम्ही ज्या स्वच्छ शुद्ध उच्चार केलेत, तर ते यंत्र पण नीट लवकर ग्रहण करू शकतं ना बरोबर कुठलंही. आहे तुम्ही ते तोंडातल्या तोंडात कळणार नाही मंत्राला, कळणार नाही हो यंत्राला. हो तर ते जे शुद्ध उच्चाराचं ते खूप महत्त्व आहे आणि ते जर योग्य तऱ्हेने शब्द टाकले गेले, डिक्शन म्हणतो ना हो किंवा हो डिलिव्हरी ही जर झाली, तर त्याचा तुम्हाला नाटक, सिनेमा, तुमचं लिखाण या सगळ्याला खूप उपयोग होतो. पण ते त्याचं त्यामुळे असे प्रयोग झालेत, की बोबडा किंवा तोतरा माणूस त्याची हे बोलण्याची हे मध्ये खूप सुधारणा झाली, तेव्हा त्याने संस्कृत मंत्राचा अभ्यास सुरू केला. अच्छा त्याला असं शिकवलं आणि असे बर आपल्या IITतनं वगैरे प्रयोग झालेले आहेत हे, की ज्याला स्पीचचा प्रॉब्लेम आहे, तो तोतरा बोलतो किंवा जो हम्म. बोबडा हम्म. बोलतो. त्याला जर तुम्ही विशिष्ट प्रकारचे विशिष्ट स्तोत्र जर म्हणायला सांगितलीत, हम्म. तर हम्म. त्याच्या हो आणि का तो इव्हन मतिमंद जी काही मुलं असतात त्यांना सुद्धा जर असं केलं तर त्यांच्या थोड्याशा बुद्धीमध्ये फरक पडतो. हे आता सिद्ध झालेलं आहे म्हणजे. ओके सो काका वैदिक चॅन्टिंग करतात ना आणि जे आय थिंक जास्त करून दक्षिण भागामध्ये आढळतं. मी पाहिलं उत्तरेकडे वगैरे असं म्हणजे गाणं गातोय त्याचं तसं तसं असतं. आरत्या म्हटलं जातं हो. आणि त्या वैदिक पद्धतीत जे मंत्रोच्चार असं केले ठासून जातात आणि ना असं असतं ते ते वेगळं. ऐकायला खूप खूप बरं वाटतं त्याचे व्हायब्रेशन्स पण खूप छान फील व्हायब्रेशन्स होतात. असतात. बरोबर आहे. सो कुठली पद्धत आपण अर्थातच जी घरची जी शास्त्रशुद्ध पद्धत आहे ती तीच ना ती महाराष्ट्रामध्ये योग्य. आपल्या आपल्या आपण आहे आपण वैदिक पद्धतीने महाराष्ट्रीयन अगदी पद्धत. हो, हो, व्यवस्थित हो. हे महाराष्ट्राला करतो. चांगली परंपरा आहे. पण मला ते खरोखर शिकायचं होतं किंवा हं. आहे अजून. सो आणि ती मजा येते. आम्ही एकदा केलेला होता वर्कशॉप. एक फार सीनियर टीचर आहेत, साऊथच्या आहेत त्या. त्यांच्याकडे म्हणजे दर रविवारी आम्ही भेटून बोलायचो. 1 तास ती प्रॅक्टिस केल्यानंतर जो परिणाम व्हायचा ते मी अनुभवलंय. आता साधी गोष्ट आहे ना, आपल्याला आपण बाराखडी जी शिकलो ना आणि अ, आ, इ, ऊ हो, आहे. हो. आपण आहा असं शिकलो. तो नाही, तो औ आहे, औ. हे हां. आपल्याला कोणी सांगितलंच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जे आता इंग्लिश मीडियममधले जे मुलं असतात ना, ती संस्कार म्हणतात, संस्कृत म्हणतात. संस्कृत, संस्कार. हां. संस्कृत, संस्कार, हिंस्र, सिंह हे बरोबर. माहिती नाही. संहार म्हणतात ते, संहार. बरोबर. आणि औ आहे त्यातला ना, तो औ त्यांना माहीत अंशुमान म्हणतात. अंशुमान नाही, अंशुमान. पण हे मराठीत आहे की हिंदी संस्कृत. संस्कृतच आणि आहे? सो उच्चार कसे अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा हे पण तंत्र आहे. आता बरं. आपल्याकडे वेळ असेल नाही माहीत नाही मला, परंतु बोलूयात 2 मिनिटं बोलूया. म्हणजे आपलं जे जी वर्णमाला आहे ना, हां. क, ख, ग, घ, ङ हे सगळे एकाच आपल्या याच्यातनं येतात शब्द. क, ख, ग, घ. हो. इतकं ते शास्त्रशुद्ध आहे, सायंटिफिक आहे. त, थ, द, ध, न म्हणजे दंतव्य आहेत. म्हणजे हं. दाताला ज्याच्यातनं येतात ते. येस. आणि त्यातला जो 5वं अक्षर आहे, हां. पहिली 2 अक्षरं कठोर असतात. आता ते सगळं सांगायला वेळ नाही. दुसरी 2 असतात ती मृदू असतात हं. व्यंजनं हं. आणि शेवटचा असतो तो अनुनासिक असतो. ओके. नेझल लाईट म्हणतात त्याला. हं, म्हणजे हं. क, ख, ग, घ, ङ, ङ हं. म्हणून बँक म्हणायचं अंक. अंक.
हां. इंग्लिशमध्ये सगळ्याला एनच म्हणतो आपण. पण हं. बँक आहे ते बॅनक नाही आहे ना. बरोबर. अंक आहे, पंक आहे, मंग आहे, संग आहे, टंग आहे. तो हं. अंग. प, फ, ब, ब, म म्हणजे ह्याच्या आधी जर प, फ, ब, च्या आधी म आला तर त्याचा उच्चार म असाच करायचा. आंबा, हं. पंप, पणप नाही म्हणणार ना आपण. बरोबर. हां, त, थ, हां. द, द न आला तर तो त्याचा त, थ, द, च्या आधी जर अनुस्वार आला तर त्याचा उच्चार न करायचा. म्हणजे अंत, दंत, हं. अंध, अंध नाही म्हणणार आपण. बरोबर, कळलं की बरोबर. नाही? ऐंध नाही म्हणणार. हं, हो की नाही? हं, हं. तसा च, छ, ज, झ आहे तो शेवटी ञ आहे. त्याच्यामुळे च, छ, ज, झच्या आधी जर तो ञ असतो ना, म्हणजे असा तो हो, ज हां, असं काढतो. हां. तर तो तसा उच्चार म्हणून कांचन, मैचक, ऐंजन हं, असा उच्चार खरा हं. करायचा असतो. संस्कृतचे संस्कार झालेले आहेत ना, तो भैंजन, दंत मैंजन म्हणेल तो, मंजन नाही. मंजन नाही. मैंजन असं हां, आहे ते सगळं. हां. ओके, ओके. संयम पण नाही येणार, संयम पण नाही येणार, संयम पण नाही येणार, संयम. हं, हं, हो की नाही? हं. तसं ते आहे. म्हणून किंवा आता लच्या आधी आला तर औ करायचा म्हणजे संरक्षण. हो. संरक्षण नाही, संरक्षण नाही. संरक्षण पण नाही. लच्या आधी आला संलग्न. आपण संलग्न म्हणतो नुसतंच. संलग्न. हं. अरे वाह! य, किती र, ल, व. इंटरेस्टिंग आहे. हां. आणि आरत्या ह्या अमुक एक प्रसंगी म्हटल्या जातात वगैरे असं काही नाही, आहे का? पूजेचा जो समारोप असतो तो आरतीने केला जातो. म्हणून पूजाविधी सगळे संपल्यावर नैवेद्यसुद्धा दाखवल्यावर मग आरती करायची असते. मग आरती करायची असते. आणि मग ओके. मंत्रपुष्प. हां. ते मंत्रपुष्प हा तर स्वतंत्रच विषय होईल. हो, पण हो, हो. मंत्रपुष्प हा आपल्या देशाचं म्हणजे राष्ट्रगीत होऊ शकते एवढा त्याच्यात अर्थ आहे. हो का? मंत्रपुष्पामध्ये असं सांगितलेलं आहे, की आमचा राजा, हं. आमच्या देशाची जमीन कुठपर्यंत असावी? पूर्ण समुद्रापर्यंत पसरलेली सगळी पृथ्वी ही आमच्या देशाची जमीन असावी. बरं. नंतर कुबेर हा आमचा राजा असावा आणि तो अत्यंत धनाढ्य. आपल्याकडे दारिद्र्याचं महत्त्व कधी गायलेलं नाही आहे. हं, हं, हं. आपल्याकडे नेहमी समृद्धी, हो. म्हणजे सगळे देवांच्या हातात सगळ्यांच्या शस्त्र आहेत. कुठलाही देव आपल्या शस्त्राविना नाही आहे. नाहीये. त्याच्यामुळे संरक्षण, समृद्धी, सुरक्षितता हे सगळं आमच्या राज्यात असावं, मिळावं असं इच्छा व्यक्त करणारं ते मंत्रपुष्प आहे. त्यामुळे ओके. समुद्रपर्यंत आया एक राळी ती म्हणजे त्या आहेत ना त्या मंत्रपुष्पात. ते देवे का म्हणतात तर ते सगळे त्या ऋग्वेद वगैरे ह्याच्यातनं घेतलेल्या ऋचा आहेत. त्या सगळ्यांच्या ते शेवटी अनेकदा देवाः असं येतं. हो. तर ते देवाः असं सारखं येत असल्यामुळे या त्याला देवे मंत्र असं म्हणायला सुरुवात झाली. तर ते मंत्रपुष्प म्हणजे या मंत्रांनी आपण अशी प्रार्थना करायची की आमचा देश बलाढ्य असावा, आमचा अच्छा. देश समृद्ध असावा, आमचा देश विस्तीर्ण असावा, आमचा देश हं, सुरक्षित असावा हं, आणि आमचा राजा हा हं, चिरकाळ त्याने राज्य करावं की आणि आम्ही सगळी प्रजा सुखी असावी असं हं. तो आहे. म्हणजे ते राष्ट्रगीतच आहे आपलं खरं म्हणजे. हं. पण हे आपल्याला कधी सांगितलंच नाहीये कोणी. याचा हो. मी कधीच कधीच नाही असं आढळलं नाहीये माहितीच ह्याचा नाही की उल्लेख. आपल्याला हे राष्ट्रगीत आपलं आहे असं नाहीच माहिती. हं, असं ते हं. मंत्रपुष्पावर पण खूप वेळ बोलता येतं पण ते अच्छा. त्याचा सगळ्याचा अर्थ असा आहे. ओह! अच्छा. मला वाटलं ते फक्त पुष्प म्हणजे फुलांचा वापर करून आपण हं. काही करतो का? त्याचा संदर्भ काही नाही, आहे नाही. का? काही नाही, असं काही नाही. होतं. मंत्र म्हणून पुष्प व्हायचं म्हणून ते मंत्रपुष्प. मंत्रपुष्प म्हणतो. तसं घालिन ओके. लोटांगण पण घालिन लोटांगणमध्ये करोमी यज्ञम म्हणतात सगळेजण. हो. यज्ञम नाही, करोमी यद् जे मी करतो, करोमी आहा! यद् सकलम परस्मै नारायणायेती मी जे करतो ते मी नारायणाला अर्पण करतो आणि जे आपल्याला देवाला अर्पण करायचे ते आपण वाईट करणारच नाही. बरोबर. साधं म्हणजे त्याला एक हे आहे ना, म्हणजे सामान्य नियम आहे, कॉमन सेन्स आहे, की मला जर देवाला बरोबर. करायचं तर मी हं, पदार्थ बनवतो, हं, नैवेद्य तो मी अधिक मन लावून करतो. तर हं, तो हं, नैवेद्यासाठी करायचा. म्हणजे जर करोमी यद् सकलम परस्मै कसं हं, कायेन वाचा, कायेन म्हणजे शरीराने, हं, वाचा म्हणजे बोलण्याने, हं, मनसा हं, किंवा बुद्ध्या हं. किंवा अबुद्ध्य म्हणजे मला नकळत नकळत. हां. जे माझ्याकडनं घडतं, करोमी यद् जे यत. ओके. ते यद्यद आहे ते सगळ्यांना करोमी यज्ञम म्हणतात. मी सुद्धा तर तेच सगळे म्हणायचे. तसंच म्हणतात. तर यद् जे मी करतो ते नारायणायेती समर्पयामी. ते मी नारायणाला अर्पण समर्पण. करतो. हं. ही जर भाव कळला तर आपण सगळ्या गोष्टी चांगल्या करू. हा त्यातनं अप्रत्यक्षपणे संदेश हम्म. दिलेला आहे तुम्हाला, की तुम्ही वाईट गोष्टी करायच्या नाही. कारण जे करणार ते तुम्ही देवाला देणार. बरोबर. मग तुम्ही चांगलं केलं तर ते तुम्ही चांगलंच करणार ना देवाला देण्यासाठी. इतकं त्याच्यामागे आशय आहे दडलेला. आणि मंत्रजाप करण्याची काही पद्धत आहे का? हं. तर शुद्ध शुद्ध बोलणं नाही, उच्चार. हां. तुमचे शरीर मन. हां. शरीर, मन शुद्ध बरोबर. असलं पाहिजे.
तुमची वस्त्र शुद्ध स्वच्छ असली पाहिजेत. शुद्ध स्वच्छ जागेवर बसलंच पाहिजे तुम्ही. बरोबर. आणि त्याचं मंत्राचं नीट आकलन करून एकाग्रतेने त्याचा आशय मनात लक्षात घेऊन हं, हं, आपण काय करतो, पोपटपंची केल्यासारखी सगळी हं, स्तोत्र वगैरे म्हणतो. त्यातला हं. अर्थच माहिती नसतो त्यातला काही. बरोबर. मग त्यामुळे आपल्याला त्याचा लाभ होत नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट आर्तपणे एखाद्याला सांगितलीत, तर त्याचा तुम्हाला लाभ खरा-खुरा इम्पॅक्ट, तो इम्पॅक्ट आपण साध्या-साध्या ह्याच्यात पण इम्पॅक्ट हा शब्द वापरतो. वापरतो. हो, हो, हो. शेवटी हा संवाद आहे ना. बरोबर. तुम्ही मित्राशी बोलताय, बॉसशी बोलताय, बायकोशी बोलताय, हे सगळ्याचा तुम्हाला शेवटी बोलून इम्पॅक्ट व्हायला पाहिजे ना, परिणाम. तो परिणाम तुम्ही देवाशी पण बोलताय, मग देवाशी बोलताय तर देवाचा त्यावरती परिणाम व्हायला असला तर तुम्हाला समजलं पाहिजे ना तुम्ही काय बोलताय ते. बरोबर. तुम्हालाच समजलं नाही की तुम्ही देवाकडे काय मागताय, तर तुमचं ते इम्पॅक्ट देवाला कळणार कसं तुमच्या मनात काय आहे आलं ते? लक्षात. असं ते खूप हं, हं. त्याच्यामागे तंत्र, शास्त्र. भरपूर आहे. वाह! म्हणजे हे बरोबर उच्चारण वगैरे करणारं कोणीतरी सांगायला हवं. हो. कारण आजच्या पिढीला फक्त ते आजकाल मी ऐकते, की बरीच जण अशी भजनं वगैरे करतात. तरुण पिढी आता भजनं वगैरे करायला लागली. पण त्याच्यामध्ये सुद्धा ती ते मजा भाव हां, म्हणून मजा. डान्स डान्स करून, करून टाळ्या हां. वगैरे करून करणं आहे. पण त्यामागचं सुद्धा भरपूर हो. सायन्सही आहेत म्हणता ना. येईल हो, एका अर्थी त्याला ना, हो. त्या गीत की रामायणातली आहे ना ती गोष्ट, की ते जे जय गंगे जय भागीरथी, हां, हां, हां. जय जय राम हो, दाशरथी हो, असं ते आहे हो. ना. जय जय गंगे टॅडॅडॅ टॅटॅ टॅटॅ हं, ते जातं हं, ते हं. असं ते. तर ते समूहाने म्हणतात ते सगळे. बरोबर. जे रामाला ते पलीकडे नेत असतात नौकेतनं. तर ते सगळे लोक ना असे उत्सवात त्या ह्याच्यासारखे ते सगळे म्हणत होते. तर बाबूजी त्यांचं संगीत होतं ना, ते भडकले. अहो म्हणे हे आनंद व्यक्त करणारं गाणं नाही आहे. त्याच्यात ते असं म्हणतात, की ही दैवाची उलटी रेघ. ओके. आणि कारण का रामाला वनात जायला लागतं ही खूप वाईट घटना आहे. पण आपण त्याला सहाय्य करून हम्म. तिकडे नेऊया. तर तुम्ही ते अगदी जल्लोषात म्हणताय. जल्लोषात आलं नाही म्हणायचं लक्षात. आहे ते. हां, हां, त्यातला हां. भाव लक्षात घ्या आणि मग तसं म्हणा ते. रडतकत म्हणू नका. हां. पण त्यातलं गांभीर्य लक्षात घ्या आणि म्हणा. गांभीर्य. तर ते जर बरोबर. तुम्ही अशी कुठलीही अशी गाणी कुठलीही अशी आता ते हे करतात ना नवीन काय म्हणतात ते रिमिक्स नाही काय जे नवीन हां, करतात हां, ते. हां. ते त्याच्यातनं काय करतात त्या गाण्याचं विकृत स्वरूप करून टाकतात. तर ते जे आपण अर्थ न समजता स्तोत्रमंत्र म्हणतो ते सुद्धा एक प्रकारे रिमिक्सच आहे असं मला वाटायला. कारण त्याचा बरोबर. अर्थच समजलेला नाही तुम्हाला. तुम्ही काहीही बडबडता. बरं. आणि काही वेळ वगैरे काही असते का? आरत्या म्हणण्याची, स्तोत्र म्हणण्याची? अशी काही असं काही नाहीये. काय आहे शेवटी कलियुगात त्यांनी सगळ्या लिबर्टीज दिलेल्या आहे. खरंच आहे. बरं. नामस्मरण करा आणि तुम्हाला हं. जसं यथामती, हां. यथाशक्ती जिथे काही लोकांना वेळच होत नाही ते ट्रेनमध्ये करतात. पण जर खराखुरा परिणाम आता ती शांतता, तो काळ आपला राहिला नाही ना आता. याचा अर्थ करायचंच नाही असं नाही. पण तर आहे शुचिर्भूत होऊन सकाळी म्हणावं, पूर्वेकडे तोंड करून म्हणावं, हे सगळे आहेत त्याच्यामागची तंत्र. बरं. पण जर आपल्याला शक्य नसेल तर काय करणार? हं, हं, हं. तसं जुनं वास्तुशास्त्र आहे, तर आपल्याला तसं घर बांधणं शक्य नाही आपल्याला. मग आहे त्याच्यात शेवटी भक्ती पाहिजे. बरोबर. ती भक्ती असली त्या आरतीत पण असं हं, म्हटलेलं आहे, हं. की "तू अगम्य आहेस." देवीला म्हटले, "तू अगम्य आहेस, तू कोणालाच कळणार नाही, तुझं शब्दात होणार." मग मात्र हं. म्हणजे चारी वेदांना कळणार नाही. मग मात्र "भक्ता पावसी लवलाही." हं, परंतु हं. भक्तीने जर तुझ्यासाठी कोणी तुझं चिंतन केलं, तर पावसी लवलाही इन्स्टंटली तू लगेच हं, पावतेस. हं, हं, हं. ते भक्तीला महत्त्व आहे. जर तुमच्या भाव नसेल, भाव असला तर तुम्ही केव्हाही काही कसंही म्हणा. बरोबर. मनातला भाव मात्र शुद्ध पाहिजे. असं त्याचं हं, आहे ते हं. कलियुगासाठीची तुम्हाला सोडवणूक दिलेली आहे. कारण तुम्हाला एवढं सगळं शिकायला आणि करायला वेळ नाहीये. वेळ पण नाहीये. म्हणून म्हणून म्हणायचंच नाही असंही नाही करायचं. वाह! हा ॲक्चुअली विषय खूप गहन आहे, खरं नाही. नाही का? असं आपण पटकन घाई-घाईमध्ये नाही, नाही. तुमच्यासाठी आणि करत आहोत एवढं तसं सगळं सांगायचा माझा खरा अधिकार पण नाहीये एवढा अध्यात्म नाही. पण मी आपलं नाही, नाही. त्यातल्या तुमची त्यात जेवढं माहिती हं, आहे तेवढं हं. मी सांगतो. बरोबर. सुंदर. धन्यवाद काका. खरंच मला खूप पण खूप खूप मजा मज्जा आली. आली. कारण हा विषय एवढ्या याच्यात एवढी तू उत्सुकता दाखवली आणि जिज्ञासा दाखवली हेच विशेष आहे आज. नाहीतर आजच्या नाही, काळातल्या नाही. लोकांना काही त्याचं नाही, नाही. पडलेलं मला हे नाहीये. खूप कुतूहल आहे या विषयांवरती म्हणून म्हटलं नाही. आज थोडंसं तरी बोलून घेऊया आणि हो, वाटल्यास हो. आपण तसं पुन्हा झालं तर करू. मग पुन्हा एकदा पॉडकास्ट करूया पुन्हा जिथे एकदा आपण करू. डिटेलमध्ये बोलतोय. हो, नक्कीच. कारण ह्या उच्चाराचं खूप खूप महत्त्व महत्त्व आहे. आहे. खूपच महत्त्व आहे. ते मला मी एक उदाहरणाने पण नंतर दाखवू शकलो असतो, पण आता वेळ नाही वेळ आपल्याकडे. नाही. आपण करूयात हो, वाटल्यास हो. पुन्हा एकदा हो ना. पॉडकास्ट.
अर्थ थँक्यू सो समजून मच घेणं काका. हो, अर्थ समजून घेणं आणि उच्चार महत्वाचं. त्याप्रमाणे येस. उच्चार झाले तर आपोआप येतात. हो, हो, हो. अर्थ समजून घेणं पण महत्वाचं हो, आहे. लोकं असेच बोलत असतात बडबडत राहतात तसं आणि नाही. मनाला आहे, की बाबा हां, ठीक आहे मी आम्ही आरती देवाचं बोलतो. केलं. पण त्यामुळे नाही. त्यात भाव पण नसतो, भक्ती पण नसते आणि बरोबर, काहीच नसतं. हे यांत्रिक असतं ते. बरोबर. ग्रेट. थँक यू सो मच वेलकम, काका. वेलकम. थँक धन्यवाद, धन्यवाद.